आपल्या हिवरेतर्फे नारायणगाव ओरमाळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना खरं तर धक्कादायक आहे. कारण आमच्या मनीषाताई नंदाराम बोर यांच्यावर 8:30 वाजता त्यांनी हल्ला केला आणि आज खरं तर बिबट्या घरापर्यंत आला अशी परिस्थिती आहे. इथं घराच्या मागं ज्यावेळेस ती भांडी घासण्यासाठी गेली त्यावेळेस बिबट्याने जो हल्ला केला तर त्या बिबट्याला त्यांचं नशीब आणि देव बनवलं होतं आणि खरं ताई वाचल्या. परंतु आपण जर त्यांची परिस्थिती पाहिली त्यांचा गुडघा किंवा पाय फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी गुडघ्याला दुखापत जाईल त्या धावपळी म्हणजे त्यांनी जीव वाचून ते पटकन आतमध्ये घरात पळाले. आज घराच्या दारापर्यंत बिबट्या आलाय. आज खरं तर जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली लहान मुलांनी आमच्या शाळेत जायचं का नाही, आमच्या पहिल्यांनी घराच्या बाहेर पडायचं का नाही, किती वाईट परिस्थिती झाली. आम्ही वारंवार सांगतोय की जुन्नर तालुक्याच्या बाबत या सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवा. काय करायचं ही कुटुंबातली आज मनीषाताई इथे इतक्या हळदंनी व्यक्त केली, सरकारबद्दल इतका रोष व्यक्त केला आणि आज सारखं या ताईच्या डोळ्यात पाणी. आज त्यांचा जीव गेला असं काय झालं असं. इथल्या त्यांचं म्हणणं आहे की इथल्या आमच्या गोसाईबाबाची कृपा म्हणून माझा जीव वाचलाय. खरं तरी सरकारने या आमच्या महिला असतील आमची सामान्य माणसं आहे हीच बळी पडतात आहे. तुमच्यासारख्या अधिकारी जे फ्लॅटमध्ये राहतात बंगल्यामध्ये राहतात यांना बळी जावं लागत नाही. आज आमची जी शेती वाडी वस्तीची राहणारी लोक आहे सामान्य लोक आहे यांना बिबट्याचं बळी पडायला लागते. बरं रोजच हल्ले चालू आहे ना, रोजच हल्ले चालू आहे. किती उदाहरणं द्यायची आता उदाहरणं देऊन आम्ही म्हणजे उदाहरणं किती द्यायची आणि काय काय बोलायचं. आता या गोष्टी खरं तर याचा म्हणजे संयम संपलेला आहे. जुन्नर तालुक्यातील सामान्य माणसाचं म्हणतो मी, राजकारणाचं काय करायचं करू द्या पण सामान्य माणसाचा आता संयम संपत चाललाय. उद्या जुन्नर तालुका ह्या गोष्टीच्या बाबत खरं तर सगळा तालुका खरं तर जन आंदोलन मला असं वाटतं की तालुक्यात नाही मंत्रालयात जाऊन केलं पाहिजे. आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य माणसावर. लहान लहान लेकरं जातात, ज्या कुटुंबात लहान लेकरू आहेत त्या कुटुंबाची परिस्थिती जाऊन बघा काय झाली. आज त्या आईवडिलांनी काय करायचं. आम्ही प्रत्येक ठिकाणी घटना पाहतो ना. खरं तर सगळ्यांनी सगळ्यांचं राजकारण पक्ष बाजूला ठेवून सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या आजीबाजी सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या जुन्नर तालुक्याच्या बाबत निर्णय घ्यायला पाहिजे. या सरकारकडं हा काहीतरी निर्णय झाला पाहिजे. कारण अजूनही वनमंत्र्यांचा अजूनही एकही इथे व्हिजिट नाही, एकही भेट नाही की वनमंत्र्यांनी जुन्नर तालुक्याच्या बाबत काहीतरी हा बिबट्या प्रवण क्षेत्र आहे म्हणून काहीतरी उपाय काढला. काय उपाय काढला. माणसं व्यायला पैसे द्यायचा. फॉरेस्टवाले कधी येतात पैसे द्यायला येतात कुटुंबाला. आम्हाला माणूस महत्वाचा आहे. काय पडले तुमच्या पैशाचं. खरं तर आज ह्या गोष्टीचा आमचे सामान्य वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे याचा गांभीर्याने सरकारने विचार केला पाहिजे. याच्यावर कुठेतरी आता धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे. धोरणात्मक पॉलिसी झाली पाहिजे जुन्नर तालुक्याच्या बाबत. किती दिवस आमच्या लोकांनी आंदोलन करायची काय करायचं. जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि जर तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन जर सरकार जर सत्तेत येत असेल तर ते छत्रपतींचे मावळे संकटात आहे ना. आज जुन्नर तालुक्यातले बरोबर इथला मावळा संकटात आहे. इथला सामान्य मावळा याच्याबाबत काय निर्णय आहे. हा फार विषय सेन्सिटिव्ह आहे. फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज खरं तर ह्या आमच्या ताईचा खरं तर जीव वाचलाय. ठीक आहे आम्ही आधार द्यायला येऊ. किती दिवस आम्ही आधार द्यायचं कुटुंबांना. निर्णय झाला पाहिजे ना काहीतरी. इथं बघा सगळं कुटुंब भेदरून गेलंय. नशिबी जर सून असते ना अजून काहीतरी वेगळं घडलं असतं. ताईंचं म्हणणं असं आहे म्हणजे त्यांनी जी तळबळ आणि हळळ व्यक्त केली ती पाहून कोणाचं मन गैरवरू नये. हे सरकारने याचा गोष्टीचा खरं तर गांभीर्याने विचार करावा. ही आमची सामान्य माणसं आहे रात्रंदिवस शेतीत त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य माणसं जीव जायला लागलाय जुन्नर तालुक्यात. या गोष्टीचा कृपया खरं तर गांभीर्याने विचार करावा ही माझी नम्र विनंती. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आज माझा जीव वाचला असं किती जणांचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येक घरी तुम्ही सांत्वन करायला जाता परत 8 दिवसांनी परत त्या कुटुंबाकडे डोकून बघायचं नाही. जिवंतपणे असेल तुम्ही करा ना काहीतरी त्याचं. मेल्यावर तुम्ही काय ना हे करता. पैशाचं काय करायचं आम्हाला. माणसं महत्वाची. तुमचं 50 लाख घेऊन आम्ही करणार काय त्याचं. सरकारकडे तुमची काय विनंती आहे तुम्ही सांगा ना. ते सरकारकडे आम्हाला एवढीच मागणी आहे काय ना तुम्ही वाघांची ना बंदोबस्त करा. शासनाला बंदोबस्त म्हणजे इथं एक सुद्धा ठेवू नका. तुम्ही जे आमच्यावर खर्च करणार ना तिकडे नेऊन खर्च करा. एवढीच मागणी आहे. तुम्ही कुठं पाहिलं होतं. तिथं कोपऱ्यावरती जाताना बघितलं
काल सकाळी 6:30 नाही रोजच दिसतो तुम्हाला सगळं. रोज म्हणजे तो आमचा घरचा पाहुणाच झाला ना. आम्ही वाढून काम करतो फरशीला येते तेव्हा सुद्धा आम्हाला खाली पाटात दिसला होता. आणि हे आमचे कांदे भरत होते तेव्हा सुद्धा नाही पिंजऱ्यात जात नाही काय नाही. पिंजरा लावून जवळजवळ 8-10 दिवस झाला आता. त्याच्यात 2 कोंबड्या ठेवल्या सगळे केले पण काय अजिबात वाघ जात नाही त्याच्यात. डायरेक्ट घरा पुढे पिढतो वाघ माणसाला. बरं आता दादा सांगा दिवसा इथं काम आहे शेतात जायचं का नाही आम्ही कपडे आता लहान पोरं शाळेत जातात. एकतर आमचा रस्ता बघा तुम्ही कसा आहे. अडचण एवढी झाली ना मरणाची अडचण झाली.